नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागाकार ही क्रिया कशी करायची हे शिकणार आहोत काही उदाहरणांच्या माध्यमातून। पहिले उदाहरण घेऊया आपण 448 भागिला 4। तर हे उदाहरण सोडवण्यासाठी प्रथम आपल्याला आडवी मांडणी करून घ्यायची आहे। 448 ला या ठिकाणी आपण लिहून घ्यायचे आणि हा जो 4 भाजक आहे त्याला या ठिकाणी द्यायचा। आता यानंतर या 4 ने यातील प्रत्येक अंकाला भाग द्यायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची की भागाकार करत असताना एका वेळी एका अंकाला आणि तेही आपल्याला डावीकडून उजवीकडे या क्रमाने सोडवायचं आहे। तर सुरुवातीला आपण 4 ने या 4 ला भाग देऊया। 4 चा पाढा म्हणायचा आहे। 4 च्या पाढ्यामध्ये 4 कोणत्या स्थानावर येतात हे पाहून आपल्याला भाग द्यायचा आहे। 4 एके 4, अगदी पहिल्या स्थानावरती 4 आलेले आहेत म्हणून या ठिकाणी भाग लागला 1 चा आणि खाली लिहूया 4। 4 मधून 4 गेले उरले 0। आता यानंतरचा अंक आहे 4, त्याला खाली घ्यायचा आहे 4। आता याला 4 ला खाली घेतल्यानंतर परत 4 ने या 4 ला भाग लावूया। 4 एके 4, 4 एके 4, परत 1 चा भाग लागलेला आहे आणि या ठिकाणी 4 लिहूयात। 4 मधून 4 गेले बाकी उरले 0। आता आणखी एक अंक वरती शिल्लक आहे त्याला आपण खाली घेऊया। या ठिकाणी त्याला खाली घेतल्यानंतर आपल्याला अंक मिळाला 8। या 8 ला या 4 ने भाग लावायचा आहे। 8 हे 4 च्या पाढ्यात कोणत्या स्थानावर येतात ते पाहायचे। 4 एक 4, 4 दुनी 8, दुसऱ्या स्थानावरती आलेले आहेत म्हणून या ठिकाणी भाग लावला 2 चा, खाली लिहूया 8। 8 मधून 8 गेले बाकी उरली 0। अशा प्रकारे आपण एका एका अंकाला भाग लावून हा भागाकार सोडवलेला आहे। हा आहे भागाकार आणि ही आहे बाकी। आणखी एका उदाहरणाच्या माध्यमातून भागाकार क्रिया आपण समजून घेऊया। समजा दुसरे उदाहरण आहे 904 भागिला 5। 904 भागिला 5 हे उदाहरण सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा आडवी मांडणी करून घेऊया। याला भागाकाराचे चिन्ह म्हणतात। आणखी एक दुसरे चिन्ह आहे हे चिन्ह जे या ठिकाणी दाखवलेले आहे आणि आपल्याला अंश छेद रूपामध्ये सुद्धा भागाकार करता येईल ते आपण पाहूया पुढे। त्यानंतर 904 ला आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत। 904 हे आहेत भाज्य। आता भाजक आहे 5, तो या ठिकाणी लिहून घेऊया। आता 5 ने यातील 904 मधील प्रत्येक अंकाला भाग द्यायचा आहे। एका वेळी मात्र एकाच अंकाला भाग देऊया। 5 ने 9 ला भाग द्यायचा। आता 5 च्या पाढ्यामध्ये 9 येत नाही, मग अशा वेळेस 5 च्या पाढ्यामधील परंतु 9 च्या सगळ्यात जवळची संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार। 5 एक 5, 5 दुनी 10, 10 घेतली तर 9 पेक्षा मोठे होतात आणि म्हणून पाढ्यामधली लहान संख्या 5 एके 5, या ठिकाणी भाग लागणार 1 चा, खाली लिहूया 5। 9 मधून 5 गेले बाकी उरले 4। आता बाजूचा 0 आहे त्याला खाली घेऊया। या ठिकाणी आपल्याला मिळाली संख्या 40। परत 5 चा पाढा म्हणूया। 5 च्या पाढ्यामध्ये 40 कोणत्या स्थानावर येतात तर 5 8 40, 8व्या स्थानावरती 40 आलेले आहेत म्हणून 8 चा भाग लागेल, खाली लिहूया 40। 0 मधून 0 गेले बाकी उरली 0 0। आता केवळ एक अंक खाली वर आहे त्याला खाली घेऊया 4। आता या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की 5 च्या पाढ्यामध्ये 4 नाहीयेत, मग आपल्याला या ठिकाणी भाग द्यायचा नाहीये, पण असं नाहीये। आपल्याला जोपर्यंत सगळ्या अंकाला भाग देऊन होत नाही तोपर्यंत आपली क्रिया थांबवायची नाहीये। 5 पेक्षा 4 लहान आहे, 5 च्या पाढ्यात 4 येत नाहीये, अशा वेळेस शून्याचा भाग लावायचा आहे। 5 0 0, 4 मधून 0 गेले बाकी उरली 4। ही क्रिया करणे खूप आवश्यक आहे आणि अशा प्रकारे भागाकार आलेला आहे आपला 180। परत आणखी एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण भागाकार क्रिया अगदी सखोल समजून घेऊया। तिसरं उदाहरण घेऊया आपण 669 भागिला 3। 669 भागिला 3 याला सोडवण्यासाठी आपल्या पद्धतीप्रमाणे या भागाकाराच्या चिन्हामध्ये संख्येला लिहून घेऊया 669 भागिला 3। तर 3 च्या पाढ्यामध्ये 6 कोणत्या स्थानावर येतात ते पाहावे। 3 एक 3, 3 दुनी 6, दुसऱ्या स्थानावरती 6 आलेले आहेत, खाली लिहूया 6। 6 मधून 6 गेले खाली उरले 0। वरचा 6 खाली घेऊया, आपल्याला संख्या मिळाली 6।
परत 6ला 3ने भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 दुनी 6, परत 2चा भाग लागलेला आहे. 6 मधून 6 गेले, खाली उरले 0, वरचा घेतला 9 खाली, आपल्याला अंक मिळाला 9. परत या 9ला 3च्या पाड्यामध्ये 9 येतात का हे पाहायचे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, तिसऱ्या स्थानावरती 9 आलेले आहेत, म्हणून 9 मधून 9 गेले, बाकी उरली 0. भागाकार आलेला आहे 223. अशा प्रकारे आपण आडव्या मांडणीमध्ये भागाकार कसा करायचा हा पाहिलेला आहे. आता यानंतर उभी मांडणी करून अंशछेद रूपामध्ये भागाकार कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. समजा आपल्याला संख्या दिलेली आहे 245 भागीला 5. आता यावेळेस आपण आडवी मांडणी न करता अंशछेद रूपामध्ये मांडणी करणार आहोत. 245 छेदामध्ये 5. तर या ठिकाणी हा भागाकार सोडवण्यासाठी आलेलं उत्तर आपण समोर लिहिणार. आता या ठिकाणी सुद्धा आपण एका वेळी एका अंकाला भाग लावायचा आहे, कारण आपण सुरुवातीला 2 अंकालाही लावू शकतो आपण, परंतु चूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण एका वेळी एकाच अंकाला भाग देऊया. आता 5ने या 2ला भाग द्यायचा आहे, परंतु 5च्या पाड्यामध्ये 2 येणार नाही, म्हणून आपण पहिला भाग हा शून्याचा लावणार. 5 0 0, 2 मधून 0 गेले, उरले 2. त्यानंतर हा 4 वर घेतला आपण, आपल्याला मिळाले 24. आता 5च्या पाड्यामध्ये 24 येतात का बघायचे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चूक 20, 5 5 25 घेतले तर 25 मोठे होतात, म्हणून 5 चूक 20. या ठिकाणी भाग लागलेला आहे 4चा आणि आपल्याजवळ संख्या आलेली आहे 5च्या पाड्यातली 20. आता 24 मधून 20 गेले, उरले 4. हा 5 वर लिहून घेऊया आपण, आपल्याला अंक संख्या मिळालेली आहे 45. या 5ने 45 ला भाग लावूया. 5 9 45, 5 9 45. अशा प्रकारे 49 हे उत्तर आपल्याला मिळालेले आहे. अशा प्रकारे आपण दोन्हीही प्रकारे भागाकार सोडू शकतो. अतिशय साधी आणि सोपी क्रिया आहे.